हॅलो, दीपालीज केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आज मस्त गणपती पण येत आहेत, म्हणजे अजून थोडे दिवस बाकीच आहेत, पण म्हटलं चला संकष्टी पण होती, अंगारकी संकष्टी स्पेशल. त्याच्यामुळे मस्त गणपतीला आवडणारी मस्त तांदूळ आणि गव्हाची खीर, म्हणजे जास्त गव्हाचीच खीर म्हणू शकता. तर मी हे जे गहू आहेत ना, तर ते गहू मी धुवून स्वच्छ फॅनच्या खाली वाळवले आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची आपण सुजी असते ना, जसं आपलं लापशी तशी तयार करून घेतली. लापशीचे जे बारीक रवा असतो ना, तशा टाईप मी तो करून घेतला आणि तो छान पाकडून भिजत ठेवायचा आहे आपण. तर गहू 1 वाटी असेल तर अर्धी वाटी तांदूळ असं घ्यायचं प्रमाण, आणि हे मस्त 8 तास असं भिजत घालायचं दोन्ही पण. आणि तेच जे भिजत घातलेलं पातेलं आहे आपण तेच गॅसवर डायरेक्ट ठेवायचं, कारण हे पाणी काही काढायचं नाही. आणि आपण तांदूळ आहे ते इंद्रायणी किंवा आंबेमोहर घ्यायचं, म्हणजे त्याचा घट्टपणा छान म्हणजे होतो, खिरीला घट्ट होते खीर. तर तशी अशीच आहे. अशी खीर शिजत ठेवल्यानंतर बघू शकता वरती पाणी ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांनी खीर मस्त अर्धवट अशी शिजलेली आहे. तर खीर अर्धवट शिजत आल्यानंतर आपण जेवढा आपल्याला गोड पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे. आणि छान असं मस्त गूळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आपण. आणि विलायची पावडर फक्त टेचून घेतलेली आहे मी, विलायची ती टाकून घ्यायची आहे. आणि ड्रायफ्रूट्स पण टाकून द्यायचे आहेत. काजू, बदाम, बेदाणे आहेत आणि ओल्या खोबऱ्याचे काप आहेत. तुम्ही सुके खोबरं पण घालू शकता. तर बघू शकताय मस्त अशी ही खीर आहे ना, खूप सुंदर अशी होते, रबडीसारखी म्हणाल तरी पण काही हरकत नाही आहे म्हणायला. तर खूप अशी छान होते. आणि एक 5 मिनटं शिजू दिल्यानंतर बघू शकताय खीर अशी छान उकळलेली आहे. आणि गुळाचा पदार्थ म्हटल्यानंतर थोडीशी जे आहे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चिमूटभर, आणि त्याने खिरीला खूप छान चव येते. तर खीर शिजून तयार आहे. तर आपण ही थोडीशी थंड होऊ द्यायची आहे. डायरेक्टली त्याच्यामध्ये दूध ओतायचं नाही, कारण दूध ओतल्यामुळे गूळ असल्यामुळे ती लगेच फाटू शकते. तर थंड झाल्यानंतर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण दूध घालून, शक्यतो थोडीशी घट्टच ठेवावी, पातळ नाही करायची. तर बघू शकताय मी घातलेलं आहे दूध, आणि छान अशी झालेली आहे ही खीर. खूप सुंदर लागते खायला, आणि गणपती स्पेशल, गणपतीला आवडणारी अशी ही खीर आहे. तर खूप सुंदर अशी झाली होती. त्याच्यानंतर वरून आपण तूप टाकून घ्यायचं आहे. चला तर नुसतं बघत नका बसू, खाऊन पण घ्या आणि सबस्क्राईब पण करा.